एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊतांचा मोठा दावा. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनाही विचारा राऊतांचा विधान. खासदार संजय राऊतांच्या दाव्यावर बोलण्यास पृथ्वीराज चव्हाणांचा नकार. मला या संबंधात माहिती नाही. चव्हाणांची एबीपी माझाला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचाही खासदार संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. अंबादास दानवेंचं वक्तव्य. संजय राऊत यांनी कोणासोबत काय चर्चा केली हे 24 तासात सांगावं, अन्यथा त्यांची एक्सपायरी डेट होते. अशा गोष्टींची कवडीचीही किंमत नाही. राऊतांच्या दाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर नेत्यांवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचंही केलं वक्तव्य. नाना पटोले यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ऐकून माझीच वाचा गेली आहे. आता खासदार संजय राऊतांची टीका. तर पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. राऊतांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेली ऑफर म्हणजे धुलीवंदनाचा जोक असावा. तर नाना पटोलेंच्या ऑफरवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही. मुनगंटीवारांचं वक्तव्य. नाना पटोलेंनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मंत्रिपद देऊ. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची पटोलेंच्या ऑफरवर प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबाबतच्या करुणा मुंडे यांच्या अर्जावर 4 एप्रिल रोजी सुनावणी. मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रामध्ये करुणा मुंडे यांच्या मिळकतीचा उल्लेख केला नसल्याची याचिका. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार. एआयमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल. शरद पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा विरोध. कोणालाही सुडबुद्धीनं गजाआड करून प्रताडित केलं जाऊ शकतं, सुप्रिया सुळेंचा आरोप. महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित. माहिती अधिकारामध्ये समोर आली धक्कादायक बाब. तर 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित. प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार. सोन्याचा दर 91,000वर. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं व्यावसायिकांचं मत. चांदीचे भाव वाढले. आठवडाभरात चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपये प्रति किलोची वाढ. चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर. सांगली कोल्हापूर महामार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रास्ता रोकोची हाक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी केली चर्चा. रास्ता रोको आंदोलन न करण्याच्या दिल्या सूचना. बारामतीमध्ये साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी कार्यशाळेचं आयोजन. 102 साखर कारखान्यांचा कार्यशाळेमध्ये सहभाग. शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य अधिकारी कार्यशाळेमध्ये उपस्थित. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवण्याची केली मागणी. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग. जुन्या आणि मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस या पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार असल्याची माहिती. पुणे शहरामध्ये कर्कश आवाजाच्या बुलेटवर कारवाई. वाहतूक पोलिसांनी 1,768 मॉडिफाईड सायलेन्सर केले नष्ट. गॅरेज मालकांवरही केली कारवाई. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम. पंढरपूरमध्ये तब्बल 208 किलो गोमांस पकडलं. धुळवडीच्या दिवशी पंढरपुरामध्ये विविध ठिकाणी 208 किलो गोमांस जप्त. जुनी पेठ मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस हस्तगत. पिंपरी चिंचवडमध्ये 3 सराईत मोटरसायकल चोरांना पकडलं. हाताला काही काम मिळत नसल्यानं चोरी केल्याचं उघड. तर आरोपींकडून जवळपास 26 लाखांच्या 53 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खासगी कार चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात. कार टोल नाक्याच्या डिवायडरवर चढली. कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील भोसगावमध्ये डोंगराला वणवा. एकाचा होरपळून मृत्यू.
साताऱ्याच्या करवडी गावामध्ये दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू. राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी मृतांची नावं. संत तुकाराम महाराज बीज यात्रेच्या निमित्तानं देहूनगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये विशेष नियोजन. शिरूर कासारमध्ये वनविभाग ॲक्शन मोडवर. सतीश भोसलेनं बांधलेल्या अनधिकृत घरांच्या जागेवर चर खोदले. सतीश भोसलेचं घर पाडल्यानंतर वनविभागाची कारवाई. कायद्याने शिक्षा द्या हे योग्य नाही. सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवल्याच्या प्रकरणात अंजली दमान यांचा संताप. धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप. अर्जावर 4 एप्रिलला होणार पुढची सुनावणी. धाराशिव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायत सदस्य अपात्र. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांच्याकडून अपात्रतेची कारवाई. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. लातूर जिल्ह्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यानं व्यथित होऊन केली आत्महत्या. हिंगोलीच्या हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती. पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. तुळजाभवानी मंदिर परिसर आणि कामाची जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्याकडून पाहणी. तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणीला महत्त्व. लातूर जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुरुवात. काँग्रेस नेते अमित देशमुख, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. तर पुढचे 3 दिवस चालणार हा फेस्टिवल. राज्यातील तरुणाईला मंदिरांपर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडव्या ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं केलं आवाहन. विदर्भात उष्णतेमुळे लाही. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पारा 40 पार. तर या हंगामातलं राज्याचं तापमान 42 अंशापार. 2 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शेतकरी बाबुलाल आत्राम किसान सन्मान निधीपासून वंचित. बाबुलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची शेतकरी सन्मानाकडे लक्ष देण्याची सरकारकडे मागणी. भंडाऱ्यात पाण्याअभावी भात शेतीला पडल्या मोठ्या भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्याची मागणी. तर डोळ्या देखत भात पीक करपू लागल्याने शेतकरी मात्र हवालदिल. उमरखेड पवनी करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांनी वेधलं पर्यटकांचं लक्ष. जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती. बसची ट्रकला जोरदार धडक. अपघातामध्ये कंडक्टरचा मृत्यू. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. नागपूर चंद्रपूर महामार्गावरची दुर्दैवी घटना. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील अपघातानंतर पडोली परिसरामध्ये स्थानिक आक्रमक. विरुद्ध दिशेने येणाऱ्या चालकांना स्थानिकांनी केली मारहाण. अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील सेंट्रल बँकला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. प्राथमिक माहितीमध्ये आगीमध्ये बँकेतील साहित्य जळून खाक. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला इथं एका घराला आग. 14 ते 15 4-चाकी वाहनं जळून खाक झाल्याची माहिती. हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.